गंभीर आहे आग लागण्याचं. मला वाटतं खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं असेल 1999 साली या गावदेवी मैदानाच्या संदर्भामध्ये प्रक्रिया सुरू झाली आणि 12 वर्ष संघर्ष केल्यानंतर 154 गाळे, त्याचबरोबर मला वाटतं 9 गाळे हे रस्त्यालगतचे होते. अशा पद्धतीने त्यांचा जो 12 वर्ष वनवास संपल्यानंतर 15 वर्षापूर्वी हे गाळे मला वाटतं ताब्यात मिळाले. महापालिकेने जवळजवळ 1,34,000 8 वर्षापूर्वी भरले होते त्यावेळेला, आणि तरी सुद्धा त्याचं हे पोझिशन देत नव्हते, कारण ती फूड अँड ड्रगची जागा होती. आणि मोठ्या प्रयासाने मला वाटतं मी आमदार असताना त्यावेळेला अविश्वासाचा ठराव त्या ठिकाणी आपण हक्कभंग आणला होता. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की त्यावेळेस कोर्टात सुद्धा मी गेलो होतो आणि त्यानंतर मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन त्यावेळेला ते मंजूर केलं. आणि गेली 15 वर्षापासून दुर्दैवी बाब अशी आहे की ह्या गाळेधारकांना अजून साधे कागदपत्र सुद्धा दिलेले नाहीत, त्याला टॅक्स लावलेले नाही. ती मंडळी म्हणतात की आम्हाला जो काय आमचे जे गाळेधारक आहेत त्यांना तुम्ही पोझिशन दिले, तुमच्याकडे रेकॉर्ड आहे, परंतु आज 12 ते 15 वर्ष झाले अजूनही त्यांच्या नावावर किंवा जी कागदपत्र द्यायला पाहिजे होते, इव्हन टॅक्स सुद्धा अजूनही त्याला दिलेले नाहीत. आणि आज तुम्ही बघितलं असेल खऱ्या अर्थाने सर्व जे गाळेधारक आहेत ते वाऱ्यावरती त्या ठिकाणी आहे आणि एवढं मोठं प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एक तर या गावदेवी याच्याला मोठ्या संघर्षाने या ठिकाणी 15 वर्षापूर्वी हे गावदेवी मैदान आम्ही लोकांनी म्हणजे महापालिकेने उभं केलं आणि आज परिस्थिती अशी आहे की सर्व मार्केटची अवस्था खराब आहे. म्हणजे तुमचं जर भाजी मंडईचं जे मार्केट आहे त्या ठिकाणची सुद्धा अवस्था तशीच आहे की मार्केटमध्ये कोणी आतमध्ये जातच नाही, बाहेरच्या बाहेर त्या ठिकाणी हे केलं जातं. आणि सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून या मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल वरती त्या ठिकाणी काही वस्तू आहेत त्या भाड्याने मला वाटतं शासकीय कलेक्टर ऑफिसला किंवा याला दिलेले आहेत. मार्केटची जागा असून सुद्धा या मार्केटमधल्या लोकांना त्या ठिकाणी अजून काही लोकांचं पुनर्वसन सुद्धा या ठिकाणी व्हायचं आहे. आणि हे सर्व मूळ ठाणेकर आहेत, या इथलेच आहेत. या गावदेवी मैदानामध्ये गेले कित्येक वर्षापासून मला वाटतं आता त्यांची काही लोकांची दुसरी का तिसरी पिढी आहे आणि हे असताना सुद्धा आज त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. ही दुर्दैवी बाब आहे. आज या संबंध ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी सिक्युरिटी म्हणून जे काय त्या ठिकाणी हे फायर ब्रिगेडची जे साधनं त्या ठिकाणी असायला पाहिजे होती ती नसल्यामुळे त्या ठिकाणी आग विझवली गेली नाही. नशीब ते रात्री झालं, दिवसा झालं असतं तर मला वाटतं यामध्ये भरपूर लोक ह्याच्यामध्ये हे झाले असते आणि मोठा दुर्घटना घडली असती. परंतु आज तुम्ही बघितलं महापालिकेचे आमचे 2 कर्मचारी त्या ठिकाणी आग विझवताना दुर्दैवी त्यांचा मृत्यूमुखी पडलेले आहेत. मला तरी आता तरी वाटतं की महापालिकेने या सर्व अद्ययावत असं हे मार्केट परत एकदा बांधून घ्यावं आणि या लोकांना या ठिकाणी या गावदेवी मैदानात तात्पुरतं त्या ठिकाणी शिफ्ट करून हे मार्केट अद्ययावत करून हे करावं, जेणेकरून यांचा गेले कित्येक वर्ष ही मंडळी त्या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे साहेब असताना हे भाजी मार्केट त्यावेळेला मोठ्या कष्टाने उभं केलं होतं. आणि आज या मार्केटचा तुम्ही बघितलं असेल परिस्थिती फार भयानक आहे. या ठिकाणी गावदेवी मार्केटमध्ये भाजीपाला मार्केट असताना सुद्धा त्या ठिकाणी कपड्याचं मार्केट त्या ठिकाणी चालू केलं होतं. हे जर मला वाटतं हे त्यावेळेला कित्येक लोकांनी तक्रारी सुद्धा केल्या होत्या, परंतु त्या तक्रारीची गंभीर दखल त्या ठिकाणी घेतली गेली नाही, म्हणून ही दुर्घटना घडलेली आहे. म्हणून महापालिका आयुक्तांना माझी विनंती आहे, महापौरांना विनंती आहे की या ठिकाणी तातडीने, शेवटी हे मूळ ठाणेकर आहेत, हे गावदेवी मैदानामध्ये बसलेले जे आहेत मंडळी ही दुसरी का तिसरी पिढी या ठिकाणी धंदा करतायत. आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही जर बघितलं असेल सर्व ठिकाणी फेरीवाले लावलेले आहेत, या मार्केटमध्ये कोणी यायला तयार नाही आणि अशा अवस्थेत हे आज ही मंडळी त्या ठिकाणी जीवन हे करतायत. मी परत एकदा नम्र विनंती करेन आयुक्त महापौरांना की त्यांनी या बाबतीमध्ये लक्ष घालून लवकरात लवकर या लोकांना दिलासा देण्याचं आणि त्यांचे कागदपत्र त्यांना देण्याचं काम करावं आणि तात्पुरती या ठिकाणी मैदानामध्येच या ठिकाणी टेम्पररी हे करून हे नव्याने ही इमारत त्या ठिकाणी बांधली जावी.